नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहे तळजाई मंदिरावर, तळजाई पठार, पुणे. या मंदिराबाबत काही आख्यायिका सांगितल्या जातात. त्यातली एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायची तयारी रायगडावर सुरू होती. महाराजांना कुलस्वामिनी भवानीचं दर्शन हवं होतं आणि त्यासाठी देवीची पालखी रायगडाकडे निघाली. पालखीचं दर्शन जिजाऊ मासाहेबांना घ्यायचं होतं आणि त्यासाठी पालखी पुण्याजवळ थांबवण्यात आली. जिथं पालखी थांबवण्यात आली ती जागा म्हणजे हे तळजाई पठार. आणि या मंदिराबाबत आणखी एक आख्यायिका म्हणजे पूर्वी राव बहादूर ठुबे यांचं या परिसरामध्ये वास्तव्य होतं आणि ते देवीचे परमभक्त होते. त्यांना देवीने दृष्टांत दिला की मला स्थानापन्न करण्यापूर्वी जे माझं आसन असेल ते सूर्योदयाच्या आधी पूर्ण झालं पाहिजे, नाहीतर मी जमिनीवरच ठाण मांडून बसेन. ठुबे यांनी जेव्हा शोध घेतला तेव्हा त्यांना तांदळाच्या रूपातली पद्मावती, तळजाई आणि तुळजाभवानी अशा 3 मूर्त्या सापडल्या आणि या तिन्ही मूर्त्या पठारावरच्या तळ्यात आढळल्या होत्या. त्यामुळे या देवीला तळजाई आणि या पठाराला तळजाई पठार असं म्हणतात. कालांतराने या मंदिराचा विकास झाला. सभामंडप, गाभारा बांधण्यात आला. नवरात्रीमध्ये मंदिरात मोठा उत्सव असतो. पिंपरी चिंचवड तसेच पुण्यातल्या अनेक भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिराच्या सुरुवातीला हनुमानाचं एक छोटंसं मंदिर आहे आणि त्यामध्ये मनमोहक अशी हनुमानाची सुंदर मूर्ती आहे. इथं आलात आणि तुम्हाला भूक लागली तर बाजूला छोटीशी चौपाटी पण आहे. तुम्ही मागं बघू शकता. लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर काय असतं इथं आणि संडेलाच जास्त गर्दी असते या ठिकाणी. मंदिराच्या डाव्या बाजूने जो रस्ता वरती जातो ना, तो थेट आपल्याला तळजाई उद्यानाजवळ घेऊन जातो. हे उद्यान म्हणजे स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करण्याचं ठिकाण आहे आणि याला मोरांचं घरसुद्धा म्हणलं जातं आणि त्याचबरोबर पक्षी निरीक्षकांचं लोकप्रिय ठिकाण म्हणून सुद्धा ओळखलं जातं. उद्यान आता बंद आहे. वेळ इथं दिलेली आहे बघा. तुम्ही इथं येऊन छान छान फोटोज वगैरे काढू शकता. बघण्यासारखं, फिरण्यासारखं खूप काही आतमध्ये. तुम्ही पण नक्की भेट द्या तळजाई मंदिराला आणि आलात, फोटोज वगैरे काढले तर मला टॅग करायला विसरू नका. AB स्टोरी टेलर. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.